मालकीण मालकीण छोटे साहेब आलेत. आज रोशनीचं नशीब तिला नक्कीच दगा देईल. मी पण बघतेच हे लग्न कसं होतं ते. हे बघा रोशनी, तुम्ही उगाच तुमच्या मनात शंका कुशंका आणताय. तुम्ही हे करू शकता आणि ही गोष्ट माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. जरा मालकीण बाईंना फोन करून सांगते तर. हो हो जिलेबी बोल. मालकीण अभिनंदन, मालकीण अभिनंदन. मालकीण छोट्या साहेबांनी ना रोशनीवर बंदूक ताणलीये, ते पट्टीच्या टोक्यावर. आता तुमचं स्वप्न पूर्ण होणार, पूर्ण होणार. याला म्हणतात चांगली बातमी. नील चुप, एकदम चुप. सगळ्यांनी इथून बाहेर पडा. चला चला बाहेर पडा सगळ्यांनी. चला ही रूम रिकामी करा. चला खूप झाला तमाशा. चला निघा. सर 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 आपण सुद्धा निघालं पाहिजे सर. मी कुठेही जाणार नाहीये. पण सर नील, माझं जरा ऐकून घे. ए मास्टर, बोललो होतो ना नाव घेऊ नकोस. चल निघ इथून. तुला तर मी नंतर बघून घेईन. मी कुठेही जाणार नाहीये. सर आपण निघालं पाहिजे. निघून जा आकाश इथून. नाही, मी म्हणाले जा इथून. जा. सर चला सर. नील, सगळं संपवलंयस तू रोशनी. सगळं संपवून टाकलंस. नील. एकदम चुप. अरे चल चल ना चल. हा काय प्रकार आहे? या दादागिरी विरोधात आपण पोलिसांमध्ये तक्रार केली पाहिजे. आय अग्रीड मिस्टर भट. एक सेकंड थांबा, एक सेकंड थांबा. मला आज जाऊ द्या, खूप महत्वाचं आहे. अरे मास्टरजी बोललो ना, आज भाईजींची मीटिंग चालू आहे. तिसरं कोणी नाही जाऊ शकत. ठीक आहे बिट्टू, पोलिसांना फोन कर. आता तेच आज जातील. ओके सर, आताच बोलवतो. ओय मूर्खपणा करू नकोस. एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी पोलिसांना बोलवणार? तुलाच ओरडा खावा लागेल. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? नीलने आत रोशनीवर बंदूक रोखली आणि तू म्हणतोय छोटीशी गोष्ट आहे. त्याने तिला गोळी मारली तर? हो मास्टरजी, कशाला रक्त जाळत आहे स्वतःचं? जर भाईजींना रोशनीला मारायचं असेल तर पोलीस त्यांना थांबू शकतील का? आत जाण्याचा प्रयत्न करू नकोस. शांतपणे बाजूला बस. आकाश, हे सगळं काय आहे? हा आमचा अपमान आहे. अहो मास्टरजी, तुमच्या या पाहुण्यांना तुम्ही शांत करा, नाहीतर माझी सटकली ना तर. सर सर आय एम रिअली सॉरी. या बाजूला या प्लीज. तुम्ही सुद्धा या प्लीज. हे बघा, मला अजिबात कल्पना नव्हती असं काही घडेल. प्लीज मला माफ करा. नो आकाश, ही काही सामान्य गोष्ट नाहीये. आत एक गुंड आहे आणि त्याच्या हातात गन आहे, आणि जर कोणी हे पाहिलं ना तर माझी बाहेर इमेज काय राहील? येस जजेस, तुम्ही सगळे अगदी योग्य बोलताय. तो मुलगा ना खूप धोकादायक आहे आणि त्याला मी हल्ली नाही खूप आधीपासून ओळखते. आणि ज्या मुलीची तुम्हाला निवड करायची आहे ना, त्या मुलाचे संबंध या मुलीशी आहेत. तरीही तुम्ही तिची निवड कराल? आणि तसंही तुम्हाला माझ्या मुलीचं नृत्य आवडलं होतं.
प्लीज शांत राहा. हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. मिस्टर भट, जस्ट अ मोमेंट. सगळं ठीक आई. होईल ना ग? हा, लाल बल्ब बंद झाला. लाल बल्ब बंद झाला. हो डॉक्टर, कसा आहे माझा भाऊ? तो ठीक तर आहे ना? हे बघा, ऑपरेशन नीट पार पडलंय. जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाहीत आम्ही काहीही सांगू शकत नाही. अरे देवा, अरे देवा. सुरेंद्र, अरे माझ्या भावा. सुरेंद्र तू ठीक आहेस ना? बेटा धीर सोडू नकोस हा. सगळं ठीक होईल. अरे माझा भाऊ बरा झाला. बैजू जा, पूर्ण हॉस्पिटलला मिठाई वाटून ये जा. रोशनी, रोशनी कुठे आहे? हिचं नाव कशाला? रोशनी, ना इलाज आहे माझा. मी तुला मारू शकत नाही. काय करू? स्वतःचा जीव घेऊ? नील थांब. नील बोल. नील, माझ्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊ नकोस. तू स्वतः म्हणाला होतास ना की तुझा माझ्यावर विश्वास आहे. मग नील, त्या विश्वासासाठी तू एकदा माझं ऐकून घे. फक्त एकदा. विश्वास? तू माझा विश्वासघात केलायस रोशनी. आता तुझा माझ्यावर कोणताही अधिकार नाही. नील, तू स्वतः बोलतोस ना की पहिली चूक माफ केली पाहिजे म्हणून. मग आज माझ्या डोळ्यात बघून बोल, तू मला माफ करू शकत नाहीस म्हणून. जर आज मी तुला माफ केलं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. नील, तूच म्हणतोस ना की मी तुझ्या नशिबात लिहिलेली आहे म्हणून आपल्याला नशीब सुद्धा वेगळं नाही करू शकत. मग आज काय झालं? आज तू मला दाखवून दिलंयस रोशनी की नशिबाचा काय भरोसा, कधी आणि कसं आयुष्य बदलून टाकेल. नील, बस इथपर्यंत सोबत होती. आज नशिबाने आपली साथ सोडून दिली आहे.
नील थांब, असं नको जाऊस. एकदा विचार तरी की मी आज का नाचले. का नाचलीस तू रोशनी? बोल. पैशांसाठी? एकदा मला बोलली असतीस ना तर मी खैरात म्हणून तुला दुप्पट पैसे दिले असते. तुला नाचायची गरज पडली नसती. एवढे पैसे बाद झाले ना रोशनी तुझ्या नाचाची किंमत म्हणून. नील, तू असा विचार करू तरी कसा शकतोस? तू बोललास तरी कसा? मी तुझी रोशनी आहे. मी तुझी रोशनी आहे नील, तुझी रोशनी. नील, मी तुझी रोशनी आहे. मी तुझी रोशनी आहे. नील, तुझ्या रोशनीला सोडून जाऊ नकोस नील. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. रोशनी सोड, जाऊ दे मला. नील, थांब नील, जाऊ नकोस. मी खूप प्रेम करते तुझ्यावर. नको जाऊस. तुझ्याशिवाय हे आयुष्य जगायचा सुद्धा विचार नाही करू शकत मी. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही नील. प्लीज परत ये नील. हे बघ, तुझ्यासाठी म्हणून मी तुझे दिलेले झुमके सुद्धा घातलेत. नील, तुझ्याशिवाय मी खरंच जगू शकत नाही. परत ये नील. नील, हे झुमके मी त्या रोशनीला दिले होते जी नीलचं आयुष्य होती. त्या रोशनीला जी हे झुमके फक्त माझ्या नजरेसाठी घालत होती, फक्त मी बघावं म्हणून. आणि तू काय केलंस? तू माझ्या भावनांचा तमाशा केलायस रोशनी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, नील चौधरीचा तमाशा कोणीही बनवू शकत नाही, रोशनी सुद्धा नाही. थांब ना नील, जाऊ नकोस ना नील. नील, थांब ना प्लीज. सोड, जाऊ दे मला. मी म्हणालो जाऊ दे मला. सोड मला रोशनी. नको जाऊस नील. नील, थांब ना, नको जाऊस. नील, तुझ्या रोशनीला सोडून नको ना जाऊस नील. मिस्टर आकर्ष, आम्ही आपापसात डिस्कस केल्यानंतर आजचा विजेता निवडलाय. खरंय, आम्हाला ट्विंकलचा परफॉर्मन्स चांगला वाटला.
मालकीण अभिनंदन, तुम्ही ना युद्ध जिंकलंय. जिलेबी जिलेबी, आज तू मला ना खूप आनंदाची बातमी दिलीयस. माग, तुला जे हवंय ते माग. आज ही कल्याणी नाही म्हणणार नाही. पण ऐक, तू तिथेच थांब. जोपर्यंत रोशनी तिथून जात नाही तू तिथून हलू नकोस. आता मलाही कळू दे रोशनी आता काय करणार आहे ते. ठीक आहे. रोशनी कुठे? मिस्टर आकर्ष, या. मिस्टर आकर्ष, आम्ही आपापसात डिस्कस केल्यानंतर आजचा विजेता निवडलाय. हे खरंय, आम्हाला ट्विंकलचा परफॉर्मन्स चांगला वाटला. ती डान्स चांगला करते. शी इज ग्रेट. तिच्यात ती नजाकत आहे, ते टॅलेंट आहे. ती प्रत्येक गोष्ट जी एका यशस्वी डान्सरमध्ये असते. ओ नो, या लोकांनी या ट्विंकलला तर. आणि म्हणूनच माझ्यासाठी विजेती तर ट्विंकलच आहे. या ट्विंकल मध्ये टॅलेंट तर खूप आहे, पण पण या स्पर्धेत फक्त एक चांगलं डान्सर असणंच गरजेचं नाहीये. येस, डान्स तर खूप लोक चांगला करतात, पण जे मनापासून करतात त्यांची तर बातच और आहे. पण डान्ससाठी ते पॅशन, तो झपाटलेपणा आम्हाला ट्विंकल पेक्षा रोशनीमध्ये जास्त दिसलाय. म्हणूनच आम्ही निर्णय घेतलाय की आजची विजेती, जी पुढच्या राऊंडसाठी दिल्लीला जाणार आहे, ती आहे रोशनी. तुम्ही सगळे असं करू शकत नाही. ही कॉम्पिटिशन फक्त माझी मुलगी जिंकणार. ज्या मुलीला तुम्हाला जिंकवायचंय तिची जिंकायची लायकीच नाहीये. ती कलेसाठी नाही नाचली, फक्त पैशांसाठी नाचली. त्या प्राइज मनीसाठी नाचली जो आजच्या विजेतीला मिळणार होता. प्राइज मनी? व्हॉट? या राऊंडसाठी तर बक्षीस नव्हतंच. हो जजेस, या राऊंडसाठी कोणतंही बक्षीस नव्हतं. मी ती बक्षिसाची अफवा यासाठी पसरवली होती की माझी इच्छा होती की कर्नाटकच्या लोकांनी पैशांच्या मोहापोटी तरी घराबाहेर पाऊल तर टाकतील. हे बक्षीस मी माझ्या पैशातून देणार होतो. ते जाऊ द्या. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला, विश्वास ठेवा. थँक्यू. Welcome. थँक्यू. थँक्यू जज. बिट्टू, यांना आराम करण्यासाठी रूम्स दाखव. ओके सर. थँक्यू. हाय 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 हाय, रडून घे रोशनी, हवं तितकं रडून घे. कारण आता आयुष्यभर तुला रडायचंच तर आहे. कारण नील तर तुझ्याकडे बघणारच नाहीये. आणि तसंही तुझी जागा ना आता मला मिळणार आहे. आता आकाश बाबूंनी पण नील साहेबांची जागा घेतलीये, तर मग माझं काम तर सोपं झालं. बाय बाय. एका छोट्या शहराची कर्नालची राहणारी आहे. इथेच कायमची राहील. हे शहर सोडून कुठेच जाणार नाही. तुमचे हे उपकार तर मी कधीच फेडू शकणार नाही, पण आपली सोबत इथपर्यंतच होती.
रोशनी तू ठीक तर आहेस ना? मी ठीक नाहीये, काहीच ठीक नाहीये. नील मला सोडून गेला, मला एकदा सुद्धा वळून पाहिलं नाही. त्याने एकदा सुद्धा वळून पाहिलं नाही. तो मला कधीच माफ नाही करणार. मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार, कधीच नाही. पण का? यात चूक तुमची नाही, परिस्थितीची आहे. तुम्ही स्वतःला दोष का देताय? मला एक सांगा, जर आपण मागे जाऊ शकलो असतो तरी तुम्ही हा निर्णय घेतला नसता का? रोशनी, बाबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही हाच निर्णय घेतला असता. आणि हे बघा, तुमच्या कलेने तुम्हाला हरू दिलं नाही, तुम्ही जिंकला आहात. यू हॅव वन. हे बघा. रोशनी, मी तुमच्या मनाची अवस्था समजू शकतो, पण या क्षणी तुम्हाला तुमचं मन घट्ट करावं लागेल. कारण हे पैसे आपल्याला हॉस्पिटलमध्ये जमा करायचे. आपण ही स्पर्धा आपण? हे आपण मध्ये कुठून आलं? ही माझी एकटीची लढाई आहे. आणि हो रोशनी, पण कमीत कमी मला तुम्हाला हॉस्पिटलला तरी सोडू द्या. नीलही तुमच्यासोबत नाही. नील सोबत नाही याचा अर्थ असा नाही की मला तुमची साथ हवी आहे. रोशनी, आकाश, मी एक छोटं शहर कर्नालची राहणारी आहे. मी कायम इथेच राहीन. हे शहर सोडून कुठेच जाणार नाही. आणि तुम्हाला जग फिरायचंय, मुंबई, दिल्ली, माहित नाही कुठे कुठे. पण रोशनी, आकाश, तुमचे हे उपकार तर मी कधीच फेडू शकणार नाही. पण आपली सोबत इथपर्यंतच होती, फक्त इथपर्यंत. बाईजी, बाईजी, हे सगळं कसं झालं बाईजी? बाईजी, डोळे उघडा ना बाईजी. हे सगळं कोणी केलं बाईजी? तुम्ही फक्त त्याचं नाव सांगा, मी त्याला जिवंत सोडणार नाही बाईजी. नाही बंटी, जेव्हा स्वतःचं नशीब खराब असतं ना, तेव्हा दुसऱ्यावर रागवण्यात काही अर्थ नसतो. हे घे, पकड तुझे पैसे. हे, तुझ्या कानाला ही जखम कशी झाली?